वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सी-टेट 2026 पेपर 1 आणि पेपर 2साठी मराठी भाषा अध्यापनशास्त्र मराठी पॅडागॉजीसाठी आपण पुन्हा काही महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, परीक्षा म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरमध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा म्हणजे सी-टेटची जी परीक्षा 6 सप्टेंबरला होणार होती ती परीक्षा आता 27 सप्टेंबर किंवा 4 ऑक्टोबर रोजी असू शकते, अशा प्रकारे एक बातमी आलेली आहे. मित्रांनो, तर परीक्षेला जे 20-25 दिवस आपल्याला मिळालेले आहे त्या 20-25 दिवसात जशा प्रकारे आपल्याला एक प्रॅक्टिस करायची आहे तशाच प्रकारचे एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण ॲड केलेले आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमचे चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, सी-टेट 2026 आणि महाटेट 2026साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. सर, पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे काय, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि पॅडागॉजीमध्ये म्हणजे भाषा पॅडागॉजीमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 असेल की सहभागी शिक्षण, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ते 1 सप्टेंबरपर्यंत सुरू आहे. म्हणजे ज्या लोकांचे फॉर्म भरणे बाकी आहे ते सुद्धा आपले फॉर्म या ठिकाणी फिल करू शकतात. मित्रांनो, आणि 1 महिन्यात तुम्ही सी-टेटची परीक्षा आरामात पास करू शकता जर तुमच्याकडे थोडाही प्रिव्हियस नॉलेज असला तरी. प्रश्न क्रमांक 2. सर, दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की नवा शब्द संग्रह शिकवताना शिक्षिकेने डॅश डॅश करावे. आता हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. नॉलेजच्या बेसवर, लॉजिकच्या बेसवर हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे मित्रांनो, आणि डायरेक्ट उत्तर आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या संदर्भामध्ये शब्दाचा वापर करण्यास विद्यार्थ्यांना समर्थ बनवावे. आपला उत्तर राहणार आहे म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 3 आहे की मातृभाषेच्या शिक्षणात पुढीलपैकी कोणती गोष्ट ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही. निगेटिव्ह वेमध्ये प्रश्न आहे. नाही आला म्हणजे निगेटिव्ह वेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर बघा, भाषेच्या घटनांचे पुरेसे ज्ञान बरोबर आहे, विषयाचे ज्ञान असणे बरोबर आहे, आणि भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे लेखनाचे ज्ञान असणे पाहिजे. परंतु उच्चाराचे ज्ञान या ठिकाणी प्रयोजन नाही. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं उत्तर असणार आहे. कारण की मातृभाषा शिक्षणात उच्चारणाचे ज्ञान ही गोष्ट प्रामुख्याने ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन मानली जात नाही, तर ते कौशल्यप्राप्तीचे प्रयोजन आहे, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. प्रश्न नंबर 4. सर, चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की विषय प्रधान भाषिक आदान म्हणजे काय. हा प्रश्न आपण हिंदीमध्ये पाहिला होता. हिंदी में हमने इस क्वेश्चन को किया है दोस्तों, आणि 2026च्या फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. उत्तर काय असणार आहे, तर हे बघा, विषय प्रधान भाषिक आदान म्हणजे काय, तर माहितीवर रोख असणारे भाषिक आदान. ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन सी या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. कारण की विषयप्रधान भाषिक आदान यामध्ये भाषेच्या स्वरूपापेक्षा म्हणजे व्याकरण रचना त्यातून मिळणाऱ्या माहितीला किंवा विषयाला जास्त महत्त्व दिले जाते. यामध्ये विद्यार्थ्याचे लक्ष, संदेश काय आहे, अर्थ काय आहे यावर असते. त्यामुळे हा माहितीवर रोख असणारा प्रकार आहे. ऑप्शन जे
सी दिलेला आहे, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे 2026च्या की व्याकरण शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान प्रक्रियात्मक ज्ञानाचे नेमके वर्णन करते. आता हे बघा मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे आणि हा प्रश्न 3-4 वेळा परीक्षेमध्ये बॅक टू बॅक विचारण्यात आलेला प्रश्न आहे. व्याकरणिक घटक त्याचा वापर माहीत असणे म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे बी दिलेला आहे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण स्पष्टपणे दिलेलं आहे की प्रक्रियात्मक ज्ञान, ज्याला आपण हिंदीमध्ये प्रक्रियात्मक ज्ञान असे म्हणतो, याचा अर्थ गोष्टी प्रत्यक्षात कशा करायच्या याचे ज्ञान असणे. म्हणजेच केवळ व्याकरणाचे नियम पाठ न करता भाषा बोलताना किंवा लिहिताना त्या व्याकरणिक घटकाचा प्रत्यक्षात योग्य वापर कसा करावा हे समजणे आणि ते अंमलात आणणे म्हणजे प्रक्रियात्मक ज्ञान होय. इतर पर्याय म्हणजे उदाहरणार्थ नियम शिकणे किंवा पुस्तकातून समजून घेणे हे प्रामुख्याने घोषणात्मक ज्ञानाशी संबंधित आहे, जिथे केवळ नियमाची माहिती असण्यावर भर दिला जातो. म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला पूर्णपणे बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटेट 2026च्या परीक्षेमध्ये म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये विचारले जाईल. जर तुम्ही आज फॉर्म फिल केलेला आहे किंवा तुम्हाला 1 तारीखपर्यंत चान्स आहे फॉर्म फिल करण्यासाठी, मित्रांनो 1 महिन्यातसुद्धा तुम्ही सीटेटची परीक्षा जी आहे ते आरामात पास करू शकतात. फक्त म्हणजे रेग्युलर तुम्ही लेक्चर वगैरे पाहत राहा आणि रेग्युलर सराव करा. प्रश्नसंच अवेलेबल आहे, नोट्स पण अवेलेबल आहे, ती माहिती तुम्हाला दिली जाईल. प्रश्न 6 आहे, व्हिडिओला प्लीज लाईक करत राहा. प्रश्न 6 आहे की शिक्षिका आपल्या वर्गात नेमकी सूचना देते आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परिस्थितीतील भूमिका करण्यास सांगते. त्यानंतर त्याच्या भूमिकांशी संबंधित काही नियम निवडून त्यांचा सराव करून घेते. शिक्षिका पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकवते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पूर्ण लॉजिकच्या बेसवर प्रश्न विचारलेला आहे. सर, आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ससंदर्भ व्याकरण म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की ससंदर्भ व्याकरण जेव्हा व्याकरण हे कोरडे नियम पाठ करून न शिकवता एखाद्या विशिष्ट प्रसंगाच्या, संवादाच्या किंवा परिस्थितीच्या माध्यमातून शिकवले जाते तेव्हा त्याला आपण ससंदर्भ व्याकरण असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे सी असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की भाषा ही डॅश डॅश नसून डैश डैश आहे. हिंदी में हमने इस प्रश्न को किया है दोस्तों की भाषा यह उत्पाद ना होकर एक प्रक्रिया आहे. म्हणजे उत्पाद आणि प्रक्रिया आपला या ठिकाणी उत्तर असणार आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 8 आहे बघा. प्रश्न 8 आहे की विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचे मूल्यमापन करताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टीवर सर्वात जास्त भर द्यावा. आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की लेखन कौशल्याचे मूल्यमापन करताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टीवर सर्वात जास्त भर द्यावा, अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आणि विचारांचे सादरीकरण आपला उत्तर असणार आहे. हा सोपा प्रश्न होता. म्हणजे ऑप्शन डी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे सर, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की भाषा शिकवत असताना शिक्षिका विज्ञान आणि समाजशास्त्रातील उदाहरण देते. म्हणजे सायन्स आणि सोशल सायन्स उदाहरण देते किंवा एक्झाम्पल देते. असे करण्याला काय म्हणता येईल? 4 ऑप्शन्स दिलेले आहे. हा सुद्धा एक सोपा प्रश्न आलेला आहे. भाषेचे अभ्यासक्रमापलीकडे शिक्षण म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. बरोबर उत्तर असणार आहे. 10वा प्रश्न आहे. हे बघा, 10वा प्रश्न दिलेला आहे की मुख वाचनाने वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो? तर हे बघा, बोलण्याचे कौशल्य याचा सर्वात कमी लाभ होतो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. सीटेट 6 सप्टेंबर जे परीक्षा होणार होती मित्रांनो, ते काही दिवस पुढे गेली आहे. म्हणजे सीटेट सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2026 साठी आणि महाटेट 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच
जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता। तो व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चैनल नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 11। दोस्तों, अगर आप इस वीडियो को फेसबुक से देख रहे हैं तो अगर आप हमारे बाकी की वीडियोस देखना चाहते हो तर फक्त यूट्यूब मध्ये जाऊन ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल सर्च करा। त्या ठिकाणी तुम्हाला प्लेलिस्ट दिलेली आहे, चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून टाका आणि प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन टोटली जे व्हिडिओ आहे आपले ते फ्री मध्ये पाहू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सर 11वा प्रश्न दिलेला आहे की प्रत्येक सत्राच्या शेवटी शिक्षिका विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याची चाचणी घेते, हे मूल्यमापन तिला डॅश डॅश करण्यास मदत करते। अशा प्रकारे हा प्रश्न आहे, नॉलेजच्या बेसवर प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे। विद्यार्थ्यांच्या भाषिक नैपुण्याचे मूल्यमापन आपला उत्तर असणार आहे म्हणजे ऑप्शन जे 1 असेल। सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, ऑप्शन 1 उत्तर राहणार आहे। चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12। सर 12वा प्रश्न आहे की इयत्ता 6वीची शिक्षिका स्वातीने काही वस्तू निवडून आणल्या। ओके 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 वर्गात शब्द संग्रह शिकवण्यासाठी तिने संपूर्ण वर्गाच्या चर्चेतून त्या संबंधीच्या कल्पना आणि भावना यांची तुलना केली। तिने वर्गात वापरलेल्या वस्तूंना काय म्हणतात? तर हे बघा, रेलिया म्हणजे वास्तविक साधने। ऑप्शन जे 2 असेल, सोपा प्रश्न होता। पर्याय जे 2 दिलेला आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, ऑप्शन 2 उत्तर असणार आहे। सर 13वा प्रश्न आहे की 8वीचे शिक्षक राघवन वर्गातील 5-5 मुलांचे गट करून प्रत्येकाला एक भूमिका आणि भाषिक आदान देऊन विशिष्ट विषयावर संवाद करण्याचा स्वाध्याय देतात, हे काम म्हणजे काय? तर हे बघा सोपा प्रश्न आहे, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। प्रश्न फक्त वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या म्हणजे लगेच तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे की भूमिका साकारणे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। भूमिका साकारणे बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर भाषा म्हणजे काय? अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, कृत्रिम पद्धती, नियमशासित पद्धती, व्याकरणिक पद्धती किंवा अशी पद्धती ज्यात नियम आहे। तर हे बघा भाषा म्हणजे काय तर नियमशासित पद्धती आपला उत्तर असणार आहे, ऑप्शन जे बी दिलेला आहे। सर पर्याय जे बी दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे पॅडागॉजी संदर्भात या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे की पीटर हा त्याच्या मातृभाषेतील उत्तम वाचक आहे आणि इंग्लिश भाषेतही खूप चांगला वाचू शकतो। ओके मतलब पढ़नेवाला, हे काय समजले जाते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आता हे बघा कौशल्य स्थानांतर आपण याले म्हणू शकतो किंवा भाषिक क्षमता। तर हे बघा या ठिकाणी जो योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कौशल्य स्थानांतरण म्हणजे ऑप्शन जे डी असेल। सर पर्याय जे डी दिलेला आहे या प्रश्नाचा योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे। कारण की कौशल्याचे स्थानांतरण जेव्हा आपण एका भाषेत एखादे कौशल्य जसे की वाचणे किंवा लिहिणे चांगल्या प्रकारे आत्मसात करतो तेव्हा तेच कौशल्य दुसरी भाषा शिकताना किंवा वाचताना आपोआप मदत करते म्हणजे ऑप्शन डी बरोबर उत्तर राहणार आहे। सर पर्याय डी जे दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो सीटेट 6 सप्टेंबरला जी परीक्षा होणार होती ती आता ऑक्टोबर किंवा सप्टेंबरच्या महिन्यात होणार आहे म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये ही परीक्षा असू शकते। ओके आणि त्यासाठी जे अपडेट प्रश्नसंच आहे म्हणजे सब्जेक्ट वाईज अपडेट प्रश्नसंच आपण या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो, कारण डिफिकल्टी लेवलमध्ये फरक असतो ज्याला आपण मराठीमध्ये काठिण्य पातळी असे म्हणतात। पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपल्याकडे संच अवेलेबल आहे। पेपर 1 साठी तुम्हाला 499 मध्ये 5 विषयाचे प्रश्नसंच मिळणार आहे ज्यामध्ये मराठी अध्यापनशास्त्र किंवा मराठी पॅडागॉजी 10 प्रश्नसंच विथ आन्सर की, हिंदी पॅडागॉजी 10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची, बालमानसशास्त्र 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, परिसर अभ्यास आणि गणित 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की म्हणजे पेपर 1 साठी तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर सूची दिलेली आहे मित्रांनो। या ठिकाणी 499 मध्ये मिळणार आहे आणि अपडेट प्रश्नसंच आहे म्हणजे सप्टेंबर 2026 च्या परीक्षेसाठी आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे। तशाच प्रकारे पेपर 2 साठी मराठी पॅडागॉजी, हिंदी पॅडागॉजी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र पेपर 2 साठी प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 म्हणजे टोटल 40 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की या ठिकाणी दिली जाणार आहे आणि प्राइस आपण फक्त 399 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो। आणि जर तुम्हाला कॉम्बो पॅक पाहिजे म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक पाहिजे तर 699 मध्ये तुम्हाला पेपर 1 साठी 50 आणि पेपर 2 साठी 40 प्रश्नसंच या ठिकाणी विथ आन्सर की दिले जाणार आहे मित्रांनो। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे
या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता। शेवटचे काही दिवस शिल्लक आहे। परीक्षा 6 तारखेला होणार होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आलेला आहे त्या हिशोबाने आता परीक्षा म्हणजे सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचं नियोजन आहे। तशाच प्रकारे तुम्ही अभ्यास करा मित्रांनो आणि हे प्रश्नसंच सोडवा। 100% तुम्हाला फायदा परीक्षेमध्ये होणार आहे। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर 16वा प्रश्न आहे की शब्द संग्रहाचा वापर करताना व्याकरण हे विद्यार्थ्याच्या कोणत्या बाबतीत वाट सुकर करते? मतलब उनका रास्ता आसान करते हैं। इस प्रकार से यह प्रश्न पूछा गया है। आपल्याला 4 ऑप्शन्स 4 विकल्प दिलेले आहे। सर हे बघा, पदबंधातून अर्थपूर्ण आणि संभाषण अभिव्यक्ती करणे म्हणजे ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे, कारण व्याकरणाची भूमिका केवळ शब्द माहीत असणे पुरेसे नसते। जेव्हा विद्यार्थी शब्द संग्रहाचा वापर करतात तेव्हा व्याकरण त्यांना ते सुटे शब्द एकत्र बांधून योग्य पदबंध आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यास मदत करते। ओके, चल पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। 17वा प्रश्न आहे की भाषेविषयीचे ज्ञान म्हणजे काय? उद्घोषित ज्ञान याला आपण म्हणू शकतो डिक्लेरेटिव्ह नॉलेज। डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे ऑप्शन जे 2 असेल। सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। आता हे बघा, डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय? याचा अर्थ भाषेचे नियम, व्याकरण, शब्दसंग्रह आणि भाषेची रचना याबद्दलची माहिती किंवा तथ्य असणे। जेव्हा आपण भाषेविषयी बोलतो किंवा तिचे नियम सांगतो तेव्हा ते उद्घोषित ज्ञान असते म्हणजे डिक्लेरेटिव्ह नॉलेज असते। ऑप्शन जे बी दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे। सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा। 6-7 मार्कासाठी तुम्हाला व्याकरण विचारला जातो, ग्रामर विचारला जातो, जे परिच्छेद, जे उतारे, जी कविता दिली जाते त्या कवितेच्या आधारावर हे प्रश्न असतात। म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न असतात। हे प्रत्येक प्रश्न आपण PYQ ॲड केलेला आहे। सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा। गाय सामान्य नाम, म्हैस सामान्य नाम, कुत्रा सामान्य नाम, इमान या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे, कारण सामान्य नाम नसलेला पर्याय कोणता तर इमान। चला पुढचा प्रश्न, हाव या शब्दाचा समानार्थी आशय कोणता? आता हे बघा, हाव या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। हाव म्हणजे लोभ, ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। 20वा प्रश्न आहे की आसूसने या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय कोणता? तर हे बघा, आसूसने म्हणजे काय तर तीव्र इच्छाशक्ती असणे म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे सीटेट सप्टेंबर 2026 साठी आपण मराठी पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी काही महत्त्वपूर्ण 20 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो। आणि जर तुम्हाला फक्त मराठीचे प्रश्नसंच हवे असेल तर पेपर 1 साठी 100 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, पेपर 2 साठी 100 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, आणि जर पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक पाहिजे फक्त मराठी प्रश्नसंच तर 199 मध्ये तुम्हाला हे प्रश्नसंच या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। हे करूनच परीक्षेला जा, म्हणजे अपडेट प्रश्नसंच आहे। संपूर्ण अनुभवाचा वापर करून आपण हे प्रश्नसंच तयार केलेला आहे आणि व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे। या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता। सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका, म्हणजे लगेच आपल्याला हे अपडेट प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।